सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। माझ्या भावा आणि बहिणींनो, तुम्हा सर्वांना 14 फेब्रुवारी माता भीमा आई जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। थँक्यू माता भीमा आई, तुम्ही भीम सूर्याला तुमच्या कुशीत वाढवलं व जन्म दिला आणि त्या भीम सूर्याने आमच्या पिढ्यानपिढीचा अंधारच दूर केला। थँक्यू। तसेच 14 फेब्रुवारीला पुलवामा हमल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व जवानांना मी आदरांजली व्यक्त करते। जेव्हापासून ही मनुवादी सरकार सत्तेमध्ये आहे तेव्हापासून किती अन्याय अत्याचार होत आहे। संविधानाची परत जाळण्यात आली, पुलवामा हमला घडविण्यात आला, किती काही काही घडलं। सरकारला वाटतं जनता विसरून जाईल, पण मला सरकारला परत आठवण करून द्यायची आहे की त्यांनी काय काय केलं ते। अरे विकास विकास विकास, अरे विकास 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 किया देश का सत्यानाश। देश के जवानों को बम से उड़ाया है, संविधान की प्रतियों को दिल्ली में जलाया है। कृषि कानून ला कर लिया किसानों से पंगा, किसानों ने साला इनको कर दिया नंगा। सीए एनआरसी ला कर कानून, आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हे ठरवणारे हे शेंबडे कोण? साले चोर तड़ीपार दंगेखोर। अरे 20% एंटीना वालो, पहले खुद का डीएनए चेक करो, किस देश के नागरिक है हम, फिर पता चलेगा तुमको। अरे मोदी तू जाएगा, तेरा सिंगल भी जाएगा। अरे मोदी तू जाएगा, तेरा सिंगल भी जाएगा। आईची शपथ सांगतो, एक वेळा जर आपण एक झालो ना तर यांना या देशातनं तडीपार केल्याशिवाय सोडणार नाही। बोलो रे बोलो, जय भीम।